फायनली सर्टिफिकेट सुद्धा भेटलेलं आहे आपल्याला. सर्टिफिकेट भेटलंय. ब्लड डोनेट केलं. ब्लड डोनेट केलेलं सर्टिफिकेट. ते झाले रिफ्रेशमेंट, टी, कॉफी. नमस्कार महाराज, कसे आहात? नाही आता याद दिला परत घ्या. एवढा खाल्ला पण दुसरा द्यायला लागला तुम्हाला. नाही घेतलं. नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे पुन्हा एकदा प्रतीक हरगडे व्लॉग्स मध्ये. आणि आज आपण जाणार आहोत ब्लड डोनेशन करण्यासाठी. तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही आतापर्यंत किती वेळा ब्लड डोनेशन केले ते. चला तर मग ब्लड डोनेशनला जाऊया. पण सर्वात महत्वाची गोष्ट, शिरस्त्र घालायला विसरू नका, कारण आपली गाडी आपली जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आपल्यामुळे कोणालाही धोका होता कामा नये. चला तर मग मित्रांनो. नमस्कार आदिनाथ, कसं काय? एकदम मस्त बाकी काय चाललंय मग? मस्त. मस्त. चला मग जाऊया ब्लड डोनेशन कॅम्प साठी. चला. फायनली आपण आलेलो आहोत ब्लड डोनेशनच्या लोकेशन वरती, DAV पब्लिक स्कूल, न्यू पनवेल. चला तर मग. ही ब्लड डोनेशनची व्हॅन उभीच आहे आणि इकडे ब्लड डोनेशन सुरू आहे आतमध्ये. नमस्कार, कसे? माझं पण घ्या. नमस्कार नमस्कार. तर इकडे आपलं रजिस्ट्रेशन टेबल आहे, जिकडे आपलं नाव वगैरे सगळं फिल आउट करतो आपण. नाव प्रतीक हरगडे. मोबाईल नंबर पूर्ण सांगू की फक्त? हा, करतो. काय म्हणता? हा, काय मग आदिनाथ ब्लड डोनेशन चेअर वरती बसलाय. रक्तदान करू. हा, रक्तदान श्रेष्ठ दान म्हणलं जातं. आदिनाथ, झालं का ब्लड डोनेशन? मग काय अनुभव काय होता? करावं सगळ्यांनी ब्लड डोनेट. गरज आहे. नाही, ते आहेच म्हणा. पेशंट असतात की त्यांना रक्त भेटत नाही, त्यामुळे म्हणजे बऱ्याच ठिकाणी फिरायला लागतं. एक माझ्या बाबांचं उदाहरण आहे. मी ब्लड आम्ही पनवेलमध्ये राहतो, पण ब्लड आणण्यासाठी मी मलाडला गेलो होतो. एवढ्या लांब? कारण ब्लडची कधी कधी खूप तुटवडा असतो ब्लड बँकमध्ये. त्यामुळे आपण जर ब्लड डोनेट केलं तर ते म्हणजे आपल्यापर्यंत पण त्याच्या कधी गरज लागणार आहे त्याची, किंवा त्यानुसार असतं, म्हणून ब्लड डोनेट करावं सगळं. आणि हा बॅच पण भेटलेला आहे, आय डोनेटेड ब्लड टुडे करून. एकदम भारीच. नमस्कार महाराज, कसे आहात? नाही आता याद दिला परत घ्या. एवढा खाल्ला पण दुसरा द्यायला लागला तुम्हाला. नाही घेतलं. फायनली सर्टिफिकेट सुद्धा भेटलेलं आहे आपल्याला. सर्टिफिकेट भेटलंय. ब्लड डोनेट केलं. ब्लड डोनेट केलेलं सर्टिफिकेट. ही आपली पुस्तकं आहेत संघाची, बरीचशी पुस्तकं आहेत तिकडे. म्हणजे अगदी सगळ्या विषयांवरती सखोल ज्ञान हवं असेल तर ही पुस्तकं बघावी, आपण एकदा वाचून बघावी. वा, आदिनाथ आणि प्रथमेशची जोडी परत आलेली आहे फायनली. काय प्रथमेश, मग हिंदी ब्लड डोनेशन पुस्तक बघण्यात बिझी आहे. वा वा वा. प्रसाद नाही. अरे ही तर सेम असतील भावा ना. मग आपण येतील ना बाबा, यातले आले कुठे सगळे?
पण येऊन ते गेले आपण असं मी ब्लड डोनेशन करून निघालेलो आहोत. तर नक्की बघा हा पूर्ण व्हिडिओ. याच्यामध्ये आदिनाथ भाईनी एक खास माहिती दिलेली आहे आपल्याला, ती चुकवू नका तुम्ही. नक्कीच बघा. नक्की बघा, नक्की बघा. चला तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, धन्यवाद.